एक महत्त्वाची बातमी, सीजेपीचं शिष्टमंडळ आणि जेपी नड्डा यांच्यामध्ये 10 मिनिटं चर्चा झाली आहे, तर 2 तास वाट बघितल्यानंतर फक्त 10 मिनिटच चर्चा झाल्याचं या ठिकाणी सीजेपीकडनं सांगण्यात आलंय। आणि आम्ही आमच्या मागण्यांचं पत्र सादर केलेलं आहे असं कॉक्रोच जनता पार्टीकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। कॉक्रोच जनता पार्टीचं शिष्टमंडळ यांच्याकडून ही भेट घेण्यात आलेली आहे। जेपी नड्डा आणि या शिष्टमंडळामध्ये जवळपास 10 मिनिटं चर्चा झालेली आहे। तर ते चर्चा करतील असं आश्वासन दिल्याचं सुद्धा कॉक्रोच जनता पार्टीकडून सांगण्यात आलंय। आमच्या मागण्यांचं पत्र आपण नड्डांना दिल्याचं सीजेपीकडून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि कॉक्रोच जनता पार्टी सगळ्या गाडीवरती प्रामुख्याने प्रकाश राज आपल्याला पाहायला मिळतात। प्रकाश राज या ठिकाणी गाडीवरती आहेत आणि प्रकाश राज या आंदोलनाचं या ठिकाणी नेतृत्व करताना पाहायला मिळतात। अभिजित दिपके आणि त्यांचे सहकारी अजून देखील या गाडीमध्ये आहेत। सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अमोघ या देखील या गाडीमध्ये आहेत। आणि आपण पाहू शकतो की प्रकाश राज न घाबरता या ठिकाणी स्वतः या आंदोलनामध्ये या गाडीवरती या ट्रकवरती बसलेले असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ही संपूर्ण आंदोलकांना जे आहे ते या ठिकाणी मारहाण देखील या ठिकाणी केली जाते। पोलिसांकडनं या ठिकाणी आंदोलकांची धरपकड असेल किंवा मारहाण जी आहे ती या ठिकाणी होताना पाहायला मिळतात। प्रकाश राज एकटेच या आंदोलनामध्ये पुढे ट्रकच्या वरती आहेत आणि या ट्रकला सगळ्या पोलिसांकडनं या ठिकाणी लाठीचार्ज या संपूर्ण करण्यात आलेला होता। आणि या पोलिसांवरती चप्पल फेक असेल, दगडफेक असेल, आपण पाहिलं तर आता गाडीचा टायर देखील या ठिकाणी त्या गाडीची हवा सोडली जात असताना आपण पाहू शकतो। पोलिसांकडनं सगळी कृत्य जी आहेत ती होताना पाहायला मिळत आहेत। आणि आपण पाहू शकतो की काही लोकांना जबर मारहाण देखील या ठिकाणी झालेली आहे, काही लोकांना रक्त देखील लागलेलं आहे आणि गाडीची हवा या ठिकाणी काढली जाते। आणि आपण पाहू शकतो की गाडीमध्ये अभिजित दिपके वगैरे आहेत, त्यांची कुठेतरी धरपकड जी आहे ती पोलिसांकडनं या ठिकाणी होताना पाहायला मिळत आहेत। पोलिसांकडनं गीतांजली अमोघ अर्थात ज्या सोनम वांगचुक यांच्या पत्नी आहेत आणि अभिजित दिपके यांना कुठेतरी आता या ठिकाणी धरपकड केली जाते। प्रकाश राज मात्र न डगमगता या संपूर्ण ट्रकच्या या ठिकाणी वरच्या भागाला उभे असल्याचं पाहायला मिळतंय। आणि पुन्हा एकदा हे सगळे युवक जे आहेत ते या गाडीच्या पाठी बसून आंदोलनाला त्यांनी सुरुवात केलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। पोलिसांकडनं आक्रमक संपूर्ण पवित्रा घेतलेला आहे आणि आक्रमकरित्या संपूर्ण आंदोलन जे आहे ते या ठिकाणी पुन्हा एकदा या तरुणांकडनं होताना पाहायला मिळते। आपण पाहू शकतो की गाडीची हवा जी आहे ती इथे पोलिसांकडनं काढली जाते। आणि आपण पाहू शकतो की आतमध्ये देखील आपण पाहिलं तर सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अमोघ असतील किंवा अभिजित दिपके असतील, अनिश गावंडे असतील, प्रकाश राज असतील, हे सर्वच सहकारी आणि त्यांची कोर टीम यांना पोलिसांकडनं धरपकड या ठिकाणी आतमध्ये करण्यात येत असताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनोदसह अक्षय मंकडे, TV9 मराठी, नवी दिल्ली। घटना घडत असताना सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची। त्यांनी असं स्पष्टपणे म्हटलेलं आहे की विद्यार्थ्यांचं आंदोलनकर्त्यांचं आंदोलन शांततेनं सुरू होतं